वाराणसीचा मणिकर्णिका घाट, जिथे डोळे मिटले की मोक्ष मिळतो असं म्हणतात. पण सध्या तिकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर फक्त धुराळा आणि राडाच दिसतोय. विषय असा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या वास्तू उभ्या केल्या, ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली, आता त्याच विकासाच्या नावाखाली बुलडोझरने भुईसपाट केले जात आहेत असा आरोप होतोय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेत, राजकारण तापलंय आणि इंदोरपासून ते महाराष्ट्रापर्यंत संतापाची लाट आहे. पण नक्की काय घडतंय? खरंच अहिल्यादेवींचा वारसा धोक्यात आहे, की हे फक्त निव्वळ अफवेचा पेव आहे? आज हाच विषय सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. आधी इतिहास समजून घेऊ. 1791 मध्ये अहिल्यादेवींनी मणिकर्णिका घाटाचा जीर्णोद्धार केला. तिथे एक मढी बांधली, ज्यावर अहिल्यादेवींच्या कोरीव मूर्त्या होत्या. काशीचा हा घाट केवळ अंत्यसंस्कारांसाठी नाही, तर मराठा स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो. पण आज 2026 मध्ये जेव्हा केंद्र सरकार 39,000 स्क्वेअर मीटरचा मणिकर्णिका तीर्थ कॉरिडॉर बांधते, तेव्हा या जुन्या वस्तूंना धक्का लागतोय. 10 जानेवारी 2025 पासून कामाला वेग आलाय. पण वादाची ठिणगी पडली ती 19 जानेवारी 2026 ला. पाल समाजाचे 18 कार्यकर्ते इकडे आले. त्यांनी घोषणाबाजी केली की अहिल्यादेवींच्या मूर्त्या कामाच्या ओघात फुटल्या आहेत. प्रशासनाने आधी हे सगळं अफवा आहे, या जनरेटेड व्हिडिओ आहेत असं म्हटलं. पण नंतर खासगी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट समोर आली. ट्रस्टने स्पष्ट केलं की मढी पाडताना अहिल्यादेवींच्या मूर्त्या असलेल्या दगडाचे 3 तुकडे झालेत. हे तुकडे सध्या गुरुधाम मंदिरात पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या वास्तू पाडताना वारशाची काळजी का घेतली जात नाही? बुलडोझर चालवायची घाई कोणाला होती? प्रशासनाचा दावा वेगळाच आहे. ते म्हणतात, आम्ही फक्त मढी हटवली आहे. मुख्य मानस मंदिर, तारकेश्वर मंदिर सुरक्षित आहेत. ज्या मूर्ती निघाल्यात त्या सुरक्षित ठिकाणी साठवल्या आहेत आणि काम पूर्ण झाल्यावर पुन्हा बसवल्या जातील. पण स्थानिक पुरोहित आणि भाविकांचा राग वेगळाच आहे. विकास करा, पण वारसा संपवू नको, असा त्यांचा सूर आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी तर थेट पंतप्रधानांना विचारलंय, स्वतःची नामपट्टी लावण्यासाठी अहिल्यादेवींचा वारसा का मिटवताय? विषय विकासाचा असतो तेव्हा सोयी-सुविधा गरजेच्या असतात. पण काशी ही तिच्या जुन्या गल्ल्यांसाठी आणि प्राचीन वस्तूंसाठी ओळखली जाते आणि प्राचीन वास्तूंसाठी ओळखली जाते. जर तिचा मूळ आत्माच हरवला, तर त्या सिमेंट काँक्रीटच्या कॉरिडॉरचा काय अर्थ उरेल? अहिल्यादेवींनी हा घाट लोकांसाठी बांधला होता. आज तो लोकांच्या सुविधेसाठीच बदलला जातोय, असं सरकार म्हणतंय. तुम्हाला काय वाटतंय? वारशाचं जतन महत्त्वाचं आहे की आधुनिक सुविधा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खोलवर माहितीसाठी सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.